मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर या जो संपूर्ण जे काही हत्याकांड झालं त्याची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू झाली। त्यामध्येच पवन चक्कीच्या कंपनीकडून 2 कोटी मागितल्याच्या खंडणीच्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी हा वाल्मिक कराड आहे असं म्हटलं गेलं आणि वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। तेव्हापासून वाल्मिक कराड हा फरार होता। त्यानंतर वाल्मिक कराडनं काल पुण्यातील सीआयडीच्या मुख्य जे ऑफिस आहे त्यामध्ये सरेंडर केलेला आहे, आत्मसमर्पण केलेलं आहे। आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला काल जेव्हा त्याने आत्मसमर्पण केलं त्यानंतर संध्याकाळी रात्री उशिरा त्याला केज जे बीड मध्ये आहे तिथल्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आला आणि त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे। सध्या वाल्मिक कराड हा जेलमध्ये आहे, परंतु सरेंडर करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ जो आहे तो शेअर केलेला होता। या व्हिडिओमध्ये त्याने सांगितलेलं होतं की मी आत्मसमर्पण करतोय, मी पोलिसांना शरण जातोय, परंतु या संपूर्ण गुन्ह्यामध्ये मी निर्दोष आहे, माझा कोणताही हात नाही, परंतु राजकीय आकसापोटी माझा नाव जे आहे ते समोर येतंय, माझ्यावर गुन्हा दाखल केला जातोय, परंतु या सगळ्यामध्ये मी निर्दोष आहे असं त्याने म्हटलं होतं आणि मी आता सीआयडीला शरण जातोय असं त्याने त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं आणि त्यानंतर त्याने आत्मसमर्पण केलं। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। या संपूर्ण गोष्टीनंतर त्याला जे केज न्यायालय आहे तिथे हजर करण्यात आलं। त्याच्यावर जी काही सुनावणी आहे ती झाली, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी झाली। सध्या वाल्मिक कराड हा बीड शहरातील एका तुरुंगामध्ये आहे आणि या तुरुंगामध्ये आधी जे संतोष देशमुख हत्याकांड आहे त्यातले जे 4 आरोपी होते ते सुद्धा त्याच तुरुंगामध्ये होते, परंतु वाल्मिक कराडला तिथे नेल्यानंतर त्या 4 जणांना इतर जे तुरुंग आहेत तिथे हलवण्यात आलेलं आहे। वाल्मिक कराड सध्या बीड शहरातील तुरुंगामध्ये आहे, परंतु वाल्मिक कराड सोबत 3 अन्य आरोपी फरार असल्याची माहिती आपण सर्वांनीच पाहिलेली होती। त्यात सुदर्शन घुले, तसंच कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 3 आरोपी जे आहेत ते अजूनही फरार आहेत। त्यांचा शोध सीआयडी करून सुरू आहे। या तिघांचंही सध्या लोकेशन सापडल्याचं म्हटलं जातंय। आता याबाबतची माहिती समोर येते, परंतु ज्या वेळेला म्हणजे जो आपला वाल्मिक कराड आहे त्याने जेव्हा आत्मसमर्पण केलं त्यावेळेला संतोष देशमुख या हत्याकांडातील गूढ जे आहे ते समोर यायला मदत होईल, आणखी अन्य ज्या काही गोष्टी आहेत त्या समोर येतील असं म्हटलं गेलं। आता वाल्मिक कराडला 14 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे, त्यामध्ये आणखी काही नवे खुलासे होण्याची शक्यता आहे, परंतु 3 आरोपी जे फरार आहेत जसं सुदर्शन घुले आहे, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांचा शोध सीआयडी कडून सुरू आहे। या तिघांचे जे घरचे आहेत त्यांच्या संबंधित जे लोक आहेत त्यांची जोरदार कसून चौकशी जी आहे ती सीआयडी कडून केली जाते। सुदर्शन घुलेच्या कुटुंबियांना बोलवण्यात आलेलं आहे, त्यांची चौकशी सुरू झालेली आहे। तसंच अशीही माहिती समोर आलेली आहे की सुदर्शन घुले हा राज्यातच आहे, तो महाराष्ट्रात आहे, परंतु इतर अन्य जे 2 आरोपी आहेत ते महाराष्ट्राबाहेर आहेत आणि त्यांचा शोध सीआयडी कडून सुरू आहे। सीआयडीने या तिघांना आता तुरुंगात टाकण्यासाठी, त्यांच्या भोवती चौकशीचा ससेमिरा लावण्यासाठी आपला जो तपासाची चक्र जी आहेत ती वेगानं फिरवलेली आहेत आणि सीआयडीने आता सुदर्शन घुले याच्यावर अधिक कॉन्सन्ट्रेट करत, अधिक फोकस करत त्याला पकडण्याचा जो डाव आहे, रचना जी आहे ती सीआयडी कडून आखण्यात आलेली आहे। सध्या तरी या तिघांचा तपास लागलेला नाहीये, परंतु जो वाल्मिक कराड आहे त्याच्यावरचा फोकस हटल्यानंतर आता या तिघांना लवकरच सीआयडी पकडेल असं म्हटलं जात आहे। अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।